तर अखेर शरद पवारांनी आपल्या पक्षामध्ये भाकरी फिरण्याचं पक्क केलंय। गेली 8 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान असलेले जयंत पाटील लवकरच पायउतार होणार आहेत। जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याचं जवळपास फिक्स आहे। येत्या 15 जुलैला राष्ट्रवादीचे नवे कारभारी निश्चित होणार असल्याची ही माहिती मिळते। पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी प्रदेशाध्यक्ष बदल नाही म्हणणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये अचानक हे बदल कसे झाले याची चर्चा रंगली आहे। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार। शशिकांत शिंदे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष। पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट। गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती त्यावर आता अखेर शिक्कामोर्तब झालं आणि जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला। जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार याचे संकेत त्यांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात दिलं होतं। आता नवीन चेहऱ्याला संधी द्या अशी मागणी भर कार्यक्रमात जयंत पाटलांनी शरद पवारांसमोर केली होती। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन। जयंत पाटलांनी या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत या चर्चांना पूर्णविराम दिला होता। माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये सुभाषसाहेबांच्या फाशीची राहील आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्व महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू। मात्र असं असतानाच 1 महिन्यातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला। यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या। त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा। सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना जयंत पाटील गेल्या 7 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षातील दुसऱ्या फळीतील बहुतेक नेत्यांनी अजित पवारांची कास धरली, पण जयंत पाटलांनी मात्र साहेबांची साथ सोडली नाही। पक्ष फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे 8 खासदारही निवडून आले। अशातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। लोकसभेतील यशानंतर त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतं। जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सामना रंगल्याचं चित्र होतं। येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। रोहित पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। पक्षात आमच्यात गटच नाही। जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे। जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही। आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत। सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत, फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही। जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत। आता जयंत पाटलाची जी काही घुसमट होत होती ती आता थांबली असावी।
जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय. माथाडी कामगारांचे नेते अशी शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. 1999 साली जवळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले. मात्र 2019 आणि 2024 मध्ये कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदेकडून ते पराभूत झाले. 2024च्या सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल अध्यक्षपदाचा, त्यात मी माझं भाग्य समजेल की पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाच्या पक्षाचं मला जबाबदारी मिळाली तर माझं साताऱ्याचं आणि सगळ्यांना आम्हाला संधी मिळाल्याचं भाग्य मी समजेल. मला वाटतं की नाव चर्चेत आहे. 15 तारखेला शेवटी काय निर्णय होईल ते पक्षश्रेष्ठी घेतील. माझी संधी मिळेल तर मला निश्चितपणाने आनंद वाटेल. शशिकांत शिंदे लवकरच प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. लोकसभेत पवारांच्या पक्षाला दिमागदार यश मिळालं, मात्र विधानसभेत मोठा पराभव स्वीकारावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणं आणि दिमागदार कामगिरी करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.